नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत गव्हाच्या पिठाचे मोदक। गव्हाच्या पिठाचे उकडलेले मोदक बनवणार आहोत आपण आज। तळलेले मोदक बनवतो आपण गव्हाच्या पिठाचे, तसेच आपण आज उकडलेले मोदक बनवणार आहोत। तळलेले मोदक जितके छान लागतात खायला तसेच उकडलेले मोदक सुद्धा चविष्ट लागतात खायला आणि पटकन होतात। खूप सिंपल आहे, तर चला रेसिपी सुरू करूया। उकड काढून केलेले गव्हाचे मोदक आपण बनवत आहोत। ते गव्हाचे मोदक बनवण्यासाठी आता आपण आधी पहिले पीठ मळून घेऊया गव्हाचं। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे। थोडंसं मीठ घालूया आपण चवीसाठी, एकदम थोडंसं। आता हे थोडं पाणी घालून आपण मळून घेणार आहोत। जसं आपण सॉफ्ट असं पीठ मळायचं आहे, जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना सॉफ्ट मऊसर, तसं पीठ मळून घ्यायचं आहे। इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे, थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल लावून पण पीठ मी आता हे चांगलं मळून घेते आहे। थोडंसं तेल लावायचं नंतर पिठाचा गोळा झाल्यावर आणि चांगलं मळून घ्यायचं। जसं आपलं चपातीचं पीठ असतं ना तसंच पीठ मळायचं आहे। कडक पीठ मळायचं नाही आहे, नरमच राहायला पाहिजे पीठ। आपण एकदम पण नरम करायचं नाही, चिकट असं सॉफ्ट ठेवायचं आपल्या चपातीच्या पिठासारखं। आता इथे पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे, याला बाजूला ठेवूया, झाकून ठेवूया आपण। कोणताही कपडा घाला तुम्ही याच्यावर झाकण म्हणून। आपण ही वाटी आहे तीच वाटी घालून याला झाकून ठेवणार आहोत तसंच। आता पीठ आपलं मळून झालेलं आहे, बाजूला ठेवलं आहे आपण। इथे 1 वाटी नारळ आपण किसून घेतलेला आहे, ओला नारळ किसून घेतलेला आहे आणि त्याला जेवढं पाहिजे तेवढा गूळ आपण बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण सारण बनवून घेऊया पहिले। गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे, थोडंसं तूप घालायचं आहे। आता इथे तूप आपलं विरघळलं की जो खोबरा आहे ना किसलेला तो आपण पहिले घालून घेऊया। खोबरा पहिले हलका परतून घ्यायचा आहे। स्लो गॅस ठेवायचा आहे, फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे, स्लो टू मिडियम गॅस ठेवायचा आहे। पहिले खोबरा ओला नारळ जो आहे तो हलका परतून घ्यायचा आहे तुपावर। तर आपला खोबरा इथे हलका परतून झालेला आहे। याच्यामध्ये जो गूळ आहे ना किसलेला बारीक चिरून ठेवला आहे तो पण घालूया। आता स्लो गॅसवर पहिले आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ आपल्याला चांगला विरघळून घ्यायचा आहे। खोबरा आणि गूळ एकदम मिक्स झाला पाहिजे, एकजीव झाला पाहिजे। पाणी वगैरे काय घालायचं नाही आहे, गूळ विरघळेल आपोआप। यामध्ये मी थोडीशी वेलची पूड घालत आहे। तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता याच्यामध्ये, पण आपण ड्रायफ्रूट्स नाही घालत आहोत आता। आता सारण चांगलं भाजून घेऊया। इथे आपण गूळ सर्व चांगला विरघळवून घेतलेला आहे, कुठेही गुळाचा खडा ठेवायचा नाही। गूळ चांगलं विरघळवून घ्यायचं आणि 2 मिनिट सारण स्लो गॅसवर भाजून घ्यायचं, स्लो टू मिडियम गॅसवर। सारण कच्चं पण राहिलं नाही पाहिजे आणि जास्त ओलसर नाही राहिलं पाहिजे। गुळाचं जे एक्स्ट्रा पाणी जे सुटतं मॉइश्चर ते चांगलं सुकवून घ्यायचं, ओलसर नाही ठेवायचं एकदम पण, आणि एकदम सुखं नाही करायचं सारण, खडखडीत असं। ते 1 मिनिट आपण अजून भाजून घेऊया। आता आपलं सारण इथे तयार झालेलं आहे। गॅस बंद करूया आणि सारण थंड करायला ठेवूया। एका डिशमध्ये मी काढून घेते थंड करायला। थंड करायचे नंतर मग आपल्याला मोदक बनवायला घ्यायचे। इथे आपण सारण बनवून घेतलं आहे, सारण थंड करायला ठेवलं होतं डिशमध्ये, थंड झालेलं आहे। आता आपण मोदक करायला घेऊया। इथे जे पीठ मळून ठेवलं होतं आपण बघा, सॉफ्ट आहे पीठ, हलकं मळून घेऊया। आता याचा ना छोटा गोळा घ्यायचा, एक छोटा गोळा घेऊया। चपातीला घेतो त्याच्यापेक्षा लहान घ्यायचा आहे, अगदी पुरीसारखा गोळा घ्यायचा, पुरी करतो ना तेवढा, जास्त मोठा गोळा घ्यायचा नाही आहे। तेलाचा हात लावा पाहिजे तर, जर चिकट असेल पीठ तर। आणि याची वाटी टाईप शेप द्यायचा याला, असं आपण उकडीचे मोदक करतो तसंच वाटी टाईप शेप देऊया। पिठाचा हात लावते मी, तेलाचा हात लावला तरी चालेल। जास्त मोठा गोळा घ्यायचा नाही आहे, लहानच घ्यायचा आहे, जाडसर असं गोळा करायचा नाही आहे।
ही वाटी जी आपण करणार आहोत शेप देतोय ती जाडसर नाही पाहिजे आणि जास्त पातळ नाही, मीडियम पाहिजे एकदम. त्यामुळे जेवढा आपण पुरीला गोळा घेतो तेवढा गोळा घ्यायचा. आता इथे आपण छोटासा एक वाटीसारखा शेप दिलेला आहे. याच्यामध्ये सारण भरूया. थोडंसं सारण घेते. जेवढी गरज आहे तेवढंच सारण भरा, अति पण भरायचं नाही. जसे आपण इतर मोदक करतो उकडीचे वगैरे तसेच करायचे आहेत. यांना कळ्या करून घेऊया. बंद करून घेऊया आता हे. एक्स्ट्रा पीठ असेल तर काढून टाकायचा. इथे आपला मोदक तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपण बाकीचे पण मोदक बनवून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे आपण सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत. एकदम मस्तपैकी सर्व मोदक झालेले आहेत आपले बनून. आता आपण हे उकडायचे आहेत. बेसिकली आपण गव्हाच्या पिठाचे मोदक तळून काढतो, पण आपण हे उकडून घेणार आहोत. उकडीचे मोदक करणार आहोत त्यांना, गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक. आता हे उकडायला ठेवूया आपण. इथे गॅसवर मी एक टोप ठेवलेला आहे, त्याच्यावर चाळण ठेवले आहे. चाळणीवर मी एक कॉटनचा कपडा घातलेला आहे, ओला कपडा आहे. त्याच्यावर आपण हे मोदक ठेवणार आहोत उकडायला. हे उकडीचे मोदक खूप छान लागतात गव्हाच्या पिठाचे. तळून खाण्यापेक्षा उकडून खाल्लेले बरे, तेवढंच तेलकट लागत नाही जास्त खायला. आता इथे आपण सर्व मोदक ठेवलेले आहेत चाळणीवर. आता याच्यावर झाकण ठेवूया आणि 15 ते 20 मिनिट आपण याला स्टीम करून घेऊया, वाफवून घेऊया. आता आपले मोदक इथे उकडून झालेले आहेत. गॅस बंद केलेला आहे. उकडून झालेले आहेत मोदक, बघा बिलकुल चिकटत नाही आहेत. आता हे थंड करायचे, मग आपण यांना सर्व करूया. इथे आपले सर्व मोदक उकडून झालेले आहेत, आपण सर्व केलेले आहेत. मस्त मोदक लागतात. तळलेल्या मोदकापेक्षा उकडलेले मोदक मस्त लागतात, छान लागतात. नेहमी तळून खाण्यापेक्षा उकडून खाल्लेले पण चांगले, तेलकट खाण्यापेक्षा. एक मोदक मी तोडून दाखवते. मोदक अजून गरम आहेत, बघा एकदम मस्त लागतात. कुठेही कच्चा राहत नाही पीठ. उकडल्यामुळे ते पीठ काही कच्चं राहत नाही, चांगलं होतं पीठ आणि खायला पण मस्त लागतात. आपल्या इथे गव्हाच्या पिठाचे उकडलेले मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. थँक्यू.